माधव लहानपणापासूनच शांत स्वभावाचा होता. इतर मुलांसारखा तो मोठ्याने रडत नसे, हट धरत नसे. आई म्हणायची, हा मुलगा मनात सगळं साठवतो. वडील लवकर गेले, जबाबदाऱ्या लहान वयातच त्याच्या खांद्यावर आल्या. शेत थोडंसं होतं, उत्पन्न अपुरं होतं, पण माधव कधी तक्रार करायचा नाही. सकाळी उठून काम, संध्याकाळी आईसोबत देवपूजा, हेच त्याचं आयुष्य. गावाच्या टोकाला एक छोटंसं स्वामी समर्थांचं मंदिर होतं. फार कुणी जात नसे, पण माधव रोज जायचा. हात जोडून उभा राहायचा, काही वेळा डोळे बंद करून बसायचा. तो कधी मोठ्या मागण्या करत नसे. फक्त एकच प्रश्न मनात घोळायचा, मी प्रामाणिक आहे, कष्ट करतो, कुणाचं वाईट करत नाही, तरी माझं आयुष्य का थांबले? वय वाढत गेलं. नोकरीसाठी शहरात गेला, परत आला. 2-3 ठिकाणी प्रयत्न केले, पण काहीच जुळलं नाही. लग्नाची बोलणी आली, पण काही ना काही कारणाने मोडली. गावात लोक कुजबुजायला लागले, माधव चांगला आहे, पण नशिबात काही नाही. हे शब्द त्याच्या कानावर पडायचे, पण तो गप्प राहायचा. रात्री मात्र उशी ओलसर व्हायची. एक दिवस स्वामींच्या फोटोसमोर बसून त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, मी अजून किती थांबायचं? त्या प्रश्नात राग नव्हता, फक्त थकवा होता. आणि मग तो दिवस आला. पावसाने अक्षरशः थैमान घातलं. नदी भरली, रस्ते वाहून गेले. रात्री अचानक पाणी घरात शिरलं. माधव आईला घेऊन बाहेर पळाला. डोळ्यांदेखत त्याचं घर, त्याची आठवण, त्याचं सगळं पाण्यात गेलं. त्या रात्री तो मंदिराच्या पडवीत बसून होता. पहिल्यांदाच त्याने देवाला काहीच विचारलं नाही. फक्त एवढंच मनात आलं, आता संपलं. पण दुसऱ्या दिवशी सरकारी लोक आले. गाव रिकामं करायचा निर्णय झाला. पुनर्वसनासाठी शहरात नेण्यात आलं. माधव पहिल्यांदाच इतक्या मोठ्या शहरात राहायला गेला. तिथे एका मदत केंद्रात तो काम करू लागला. त्याचा प्रामाणिकपणा, शांतपणा लोकांना दिसला. काही महिन्यातच त्याला कायमची नोकरी मिळाली. आईसाठी चांगलं उपचार मिळाले. पुढे लग्न झालं, छोटंसं घर मिळालं. काही वर्षांनी तो परत गावात आला. जुन्या घराच्या जागी उभा राहिला. डोळ्यात पाणी आलं, पण वेदनेचं नाही, कृतज्ञतेचं. मंदिरात गेला, स्वामींच्या समोर उभा राहिला आणि हळूच म्हणाला, त्या दिवशी जर सगळं वाहून गेलं नसतं, तर मी आज जिथे आहे तिथे पोहोचलो नसतो. त्याला कळलं, देवाने माझं दार बंद केलं नव्हतं, तो मला दुसऱ्या दाराकडे नेत होता. उशीर झाला, त्रास झाला, पण जे दार उघडलं, ते आयुष्यभरासाठी उघडलं. माधव आता लोकांना एकच गोष्ट सांगतो, उशीर म्हणजे नकार नाही. कधी कधी देव आपल्याला तोडतो, कारण त्याला आपल्याला दुसरीकडे जोडायचं असतं. शहरात स्थिर झाल्यावर माधवचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर सेटल वाटायचं. नोकरी नीट होती, घर छोटं पण सुरक्षित होतं, आईचं आरोग्य सुधारलं होतं, आणि पत्नी साधी, समजूतदार होती. गावातले लोक म्हणायचे, देवाने शेवटी दिलं. पण माधवला आतून माहीत होतं, देवाने दिलं नाही, देवाने घडवलं. कारण शांत आयुष्य मिळाल्यावर त्याच्या मनात एक नवी भीती जन्माला आली होती, हे सगळं पुन्हा हरवेल का? पूर्वी तो काहीच नसताना शांत होता, पण आता काहीतरी मिळाल्यावर तो काळजीत होता. तो रोज मंदिरात जायचा, पण प्रार्थना बदलली होती. आधी तो प्रश्न विचारायचा, आता तो धरून ठेवण्याची विनंती करायचा. एक दिवस नोकरीत अचानक बदल झाले. कंपनीत कपात सुरू झाली. सहकारी एकामागून एक बाहेर पडू लागले. माधवच्या मनात पुन्हा जुना थरकाप आला. रात्री झोप लागत नव्हती. तोच जुना प्रश्न परत डोकं वर काढू लागला, परत तेच तर नाही ना? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात तो पुन्हा त्या जुन्या गावात होता. पूर आलेली तीच रात्र. सगळं वाहून जात होतं. तो धावत होता, ओरडत होता, पण कोणी ऐकत नव्हतं. आणि अचानक स्वामी त्याच्या समोर उभे राहिले. शांत, स्थिर. माधव ओरडून म्हणाला, सगळं जातंय, थांबवा. स्वामी हसले आणि म्हणाले, ते जात नाहीये माधव, ते सुटतंय. माधव दचकून उठला. घामाघूम झाला होता, पण मन विलक्षण शांत होतं. त्या दिवसापासून त्याने एक निर्णय घेतला, मिळालेल्या गोष्टींना घट धरायचं नाही,
फक्त प्रामाणिकपणे निभावायचं. काही आठवड्यांनी त्याची नोकरी गेली. यावेळी तो कोसळला नाही. घरी जाऊन शांतपणे बायकोला सांगितलं. आईनं फक्त एवढंच म्हटलं, पहिल्यांदा सगळं गेलं तरी देवाने उभं केलं. आता तर विश्वास आहे. त्या काळात माधव समाज कार्य करत राहिला. मदत केंद्रात स्वयंसेवक म्हणून काम करत राहिला. त्याचं काम पाहून एका संस्थेने त्याला कायमचं स्थान दिलं, कमी पगाराचं पण अर्थपूर्ण. तो स्वीकारला, कारण त्याला आता कळलं होतं आयुष्य पगारावर नाही, अर्थावर चालतं. काही महिन्यांनी त्याला गावातून फोन आला. जुना शेजारी म्हणाला, माधव, तू गेलास तेव्हा तुझं घर पडलं होतं ना, आता त्याच जागी मंदिर उभं राहतंय. तुझं नाव दानकर्त्यांत लिहायचंय. माधव काही क्षण गप्प राहिला. डोळे पाणावले. त्याने शांतपणे उत्तर दिलं, माझं नाव नको. ज्या दिवशी माझं घर पडलं त्या दिवशी माझं आयुष्य उभं राहिलं, तेवढंच पुरेसं आहे. त्या रात्री तो मंदिरात गेला. हात जोडले. काही मागितलं नाही, काही विचारलं नाही. फक्त मनात एक वाक्य उमटलं, आता काही गेलं तरी मी हरवणार नाही. आणि हीच अवस्था बाळा, जिथे माणूस समजतो देव उशिरा दार उघडतो, पण एकदा उघडलं की तो आपल्याला इतका मजबूत करतो की पुढे कोणतंही दार बंद झालं तरी आपण घाबरत नाही. बाळा, आयुष्य म्हणजे अपेक्षा आणि विश्वास यांच्यात चाललेली एक शांत पण खोल लढाई आहे. माणूस जन्माला येतो तेव्हाच त्याच्या मनात नकळत अपेक्षांची बीज रोवली जातात. आई वडिलांकडून, नात्यांकडून, मित्रांकडून, समाजाकडून आणि शेवटी स्वतःकडूनही. सुरुवातीला त्या अपेक्षा लहान असतात, निरागस असतात, पण जसं जसं आयुष्य पुढे सरकतं तसं तसं त्या अपेक्षांचं ओझं वाढत जातं. प्रत्येक अपेक्षा म्हणजे मनावर ठेवलेली एक अदृश्य अट असते. असं झालंच पाहिजे, तो माझ्यासाठी असाच वागलाच पाहिजे, माझ्या कष्टांना असाच प्रतिसाद मिळालाच पाहिजे. आणि बाळा, ह्याच अटी जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा मन दुखावलं जातं, आत्मा थकतो आणि हळूहळू माणूस आतून रिकामा होत जातो. अपेक्षा दुःख देतात कारण त्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. आपण दुसऱ्याच्या वागण्यावर, नशिबाच्या वळणावर, काळाच्या गतीवर आपली खुशी अवलंबून ठेवतो. माणसांकडून अपेक्षा ठेवली की माणसांची मर्यादा समोर येते. कुणी स्वार्थी निघतं, कुणी असहाय्य, कुणी बदललेलं, तर कुणी वेळेवर सोबत न करणारे. ते वाईट म्हणून नाही, तर तेही माणूस म्हणून अपूर्ण असतात. पण आपलं मन हे सत्य स्वीकारायला तयार नसतं. आपल्याला हवं असतं, मी जसा आहे तसाच मला सगळ्यांनी समजून घ्यावं. आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा निराशा जन्म घेते, राग वाढतो आणि शेवटी मन शांतता हरवून बसतं. म्हणूनच बाळा, अपेक्षा कमी ठेवायला शिक. अपेक्षा सोड म्हणजे नाती तोड असं नाही. अपेक्षा कमी म्हणजे समज वाढव. समज वाढली की स्वीकार येतो. स्वीकार आला की मन हलकं होतं. आणि हलकं मनच खऱ्या अर्थाने जगू शकतं. अपेक्षा नसतील तर कुणी कमी दिलं तरी दुःख होत नाही, कुणी जास्त दिलं तरी अहंकार येत नाही. मन स्थिर राहतं. पण याचा अर्थ असा नाही की आयुष्य विश्वासाशिवाय जगायचं. उलट, अपेक्षा कमी केल्या की विश्वास वाढवायला जागा मिळते. विश्वास म्हणजे डोळे बंद करून काहीतरी मागणं नाही. विश्वास म्हणजे जे घडतंय ते माझ्या अंतिम भल्यासाठीच आहे, ही शांत खात्री. विश्वास माणसावर नाही, परिस्थितीवर नाही, तर त्या अदृश्य शक्तीवर, ज्याला कुणी देव म्हणतं, कुणी ईश्वर, कुणी स्वामी, कुणी परमात्मा. देवावरचा विश्वास हा व्यवहार नसतो. मी एवढं केलं, तू ते दे, असा हिशोब देव करत नाही. देव म्हणजे संयम, देव म्हणजे काळ, देव म्हणजे योग्य क्षण. माणूस घाई करतो, पण देव कधीही घाई करत नाही. कारण त्याला संपूर्ण चित्र दिसतं. आपल्याला फक्त आजचं दुःख दिसतं, पण देवाला उद्याचं समाधान माहीत असतं. म्हणून तो जे देतो ते लगेच देत नाही. तो उशिरा देतो. कधी कधी इतका उशिरा देतो की माणूस थकून जातो, रडतो, प्रश्न विचारतो, माझंच काय चुकलं? पण बाळा, लक्षात ठेव, देव कधीही चुकीचं देत नाही. देव जे देतो ते योग्य देतो.
योग्य वेळेला, योग्य प्रमाणात, योग्य स्वरूपात. आपल्याला जे हवं असतं ते नेहमी आपल्यासाठी योग्यच असेल असं नाही. आपण मागतो सुख, पण त्याआधी संयम शिकणं गरजेचं असतं. आपण मागतो यश, पण त्याआधी नम्रता शिकणं आवश्यक असतं. आपण मागतो साथ, पण त्याआधी एकटेपणा समजून घेणं गरजेचं असतं. देव आधी माणूस घडवतो, मग त्याच्या हातात वरदान देतो. आणि म्हणूनच बाळा, देवाकडून अपेक्षा ठेवल्या तरी त्या मागणीसारख्या नसाव्यात, त्या विश्वासासारख्या असाव्यात. तू जे करशील ते माझ्यासाठी योग्यच करशील एवढीच अपेक्षा ठेव. ही अपेक्षा कधीच दुःख देत नाही, उलट समाधान देते. कारण या अपेक्षेमध्ये अहंकार नसतो, हट नसतो, तुलना नसते. फक्त शरणागती असते. जे योग्य असतं ते आयुष्यभर साथ देतं. क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी लवकर संपतात, पण देवाने दिलेलं योग्य सुख, योग्य माणूस, योग्य मार्ग हे सगळं आयुष्याची दिशा बदलतं. सुरुवातीला ते कदाचित कठीण वाटेल, उशीर झाल्यासारखं वाटेल, पण नंतर कळेल की जर ते आधी मिळालं असतं तर कदाचित आपण ते सांभाळू शकलो नसतो. म्हणून बाळा, थांबायला शिक, वाट पाहायला शिक, स्वतःला घडू दे. अपेक्षा कमी ठेव, कारण त्या मनाला जखमा देतात. विश्वास वाढव, कारण तो मनाला शांतता देतो. माणसांकडून कमी अपेक्षा ठेव, कारण माणूस बदलतो. देवावर पूर्ण विश्वास ठेव, कारण तो कधीही बदलत नाही. तो शांत आहे, तो स्थिर आहे, तो योग्य आहे. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तू मागितलेलं नाही, पण जे मिळाले त्याकडे पाहून तू स्वतःशीच म्हणशील, देवा, तू उशिरा दिलंस, पण खरंच तू अगदी योग्य दिलंस. बाळा, माणूस जेव्हा वारंवार दुखावतो ना, तेव्हा तो इतरांना दोष देत नाही. तो स्वतःलाच विचारतो, मी जास्त अपेक्षा ठेवल्या का? आणि उत्तर नेहमी होकारार्थीच असतं. कारण अपेक्षा ही नेहमी प्रेमाच्या नावाखाली येते. आपले आहेत, आपलेच आहेत या भावनेतून अपेक्षा जन्म घेतात. पण ह्याच अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत, तेव्हा त्या प्रेमालाच वेदनेत बदलतात. म्हणून अपेक्षा कमी ठेव म्हणजे प्रेम कमी ठेव असं नाही, अपेक्षा कमी ठेव म्हणजे प्रेम निखळ ठेव. माणसांवर विश्वास ठेवताना सावध राहायला हवं, पण देवावर विश्वास ठेवताना कधीच घाबरू नये. माणूस शब्द देतो आणि विसरतो. देव शब्द देत नाही, पण आयुष्यभर साथ देतो. माणूस आज आहे असं म्हणतो आणि उद्या बदलतो. देव शांतपणे पाहतो, सहन करतो आणि योग्य क्षणी हात धरतो. आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत, पण खरं सांगू का बाळा, आपण एकटे असतो तेव्हा देव सगळ्यात जवळ असतो. देव कधीच गोंगाटात बोलत नाही. तो शांततेत मार्ग दाखवतो. तो आवाजात नाही तर अनुभवात शिकवतो. कधी अपयश देऊन, कधी अश्रूंमधून, कधी कुणाला दूर नेऊन. आणि आपण रडतो, चिडतो, प्रश्न विचारतो, हे माझ्याच बाबतीत का? पण हळूहळू जेव्हा काळ पुढे सरकतो, तेव्हा लक्षात येतं, हे माझ्यासाठीच होतं. बाळा, देव आपल्याकडून काही हिरावून घेतो, तेव्हा तो आपल्याला शिक्षा देत नसतो. तो आपल्याला तयार करत असतो. ज्या गोष्टी आपण गमावतो त्या आपल्याला अडवणाऱ्या असतात. ज्या नात्यांपासून आपण दूर होतो ती नाती आपल्याला कमकुवत करत असतात. देवाला माहीत असतं कोण आपल्यासोबत आयुष्यभर चालू शकतं आणि कोण फक्त एका वळणापर्यंत. आणि म्हणूनच देव उशीर करतो. कारण घाईत दिलेलं सुख माणूस ओळखत नाही. उशिरा मिळालेलं समाधान मात्र माणूस जपतो. घाईत मिळालेली गोष्ट माणूस गृहीत धरतो, पण वाट पाहून मिळालेली गोष्ट तो देव मानतो. देव आपल्याला कृतज्ञ बनवतो, गर्विष्ठ नाही. बाळा, विश्वास म्हणजे मागणं नाही, विश्वास म्हणजे सोपवणं आहे. माझं आयुष्य तुझ्या हाती आहे असं मनापासून म्हणणं म्हणजेच खरी भक्ती. देवाला मोठमोठ्या शब्दांची गरज नसते. त्याला फक्त प्रामाणिक शरणागती हवी असते. थकलेला श्वास, ओलसर डोळे आणि शांत मन एवढंच पुरेसं असतं. आणि एक दिवस असा येतो जेव्हा अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणून नाही, तर अपेक्षा राहिल्याच नाहीत म्हणून मन शांत होतं. जे आहे त्यात समाधान वाटतं. जे नाही त्याबद्दल तक्रार उरत नाही. त्या दिवशी माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो.
म्हणून बाळा, आयुष्याशी भांडू नकोस, लोकांशी भांडू नकोस, स्वतःशीही भांडू नकोस. विश्वास ठेव आणि चालत राहा. देव प्रत्येक पाऊल मोजून ठेवतो. तुला कळणार नाही, पण तू कधीच चुकीच्या वाटेवर नसतोस. शेवटी एवढंच लक्षात ठेव, अपेक्षा मन थकवतात, विश्वास मन शांत करतो. माणूस तात्पुरता असतो, देव शाश्वत असतो, आणि जे शाश्वत असतं ते कधीच फसवत नाही. स्वामी समर्थ. बाळा, तू एकटा नाहीस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात, आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही, आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. तू जेव्हा त्रस्त होतेस, तेव्हा स्वामी तुझ्यासाठी उभे राहतात. तू जेव्हा संघर्ष करतेस, तेव्हा स्वामी तुझा मार्ग दाखवतात. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात. तू जेव्हा थकलीस, तेव्हा ते तुला पुढे चालायला बळ देतात. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा, आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात इतक्या गहनतेने उपस्थित आहेत की कधीही दिसत नाही, पण त्यांच्या प्रत्येक पावलामागे तुझ्यासाठी मार्ग मोकळा होत असतो. प्रत्येक श्वासामागे त्यांचा प्रकाश आहे, प्रत्येक पावलावर त्यांचा मार्गदर्शन आहे, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे त्यांचा बळ आहे, प्रत्येक वेदनेच्या पलीकडे त्यांचा अनुभव आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर, थकलेली किंवा एकटी वाटतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक अंतरंगामध्ये. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूची जाणीव त्यांनी अनुभवली आहे. तू जेव्हा हसतेस, प्रत्येक हसण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे. तू जेव्हा गप्प राहिलीस, त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं आहे. तू जेव्हा थकलीस, त्यांनी तुला उभं राहायला बळ दिलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद, हे सगळे स्वामींच्या उपस्थितीने भरलेले आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं,
पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. आयुष्याची प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी नसते, काही लढाया टिकून राहण्यासाठी असतात. आणि तू टिकलीस. अपमान, अपेक्षा, जबाबदाऱ्या, नाती, परिस्थिती सगळं सहन करत तू अजूनही चालतेस, हेच तुझं खरं यश आहे. लोकांना फक्त तुझा चेहरा दिसतो, पण मला तुझ्या मनातला संघर्ष दिसतो. म्हणूनच मी तुला कधीही सोडलं नाही, जरी तुला तसं वाटत राहिलं तरी. तुमचा स्वामी आहे आणि वर विश्वास असेल तर हे भक्तिमय चॅनल तुमचंच आहे. तू जेव्हा माझं नाव घेतेस तेव्हा फक्त शब्द उच्चारले जात नाही, तेव्हा तुझं मन माझ्याशी जोडले जातं. विचारांची गर्दी शांत होते, हृदयावरचं ओझं हलकं होतं. माझं नाव म्हणजे उत्तर नाही, माझं नाव म्हणजे धीर आहे. जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा धीरच पुढचा रस्ता दाखवतो. तू अनेक वेळा स्वतःलाच विचारलं असेल, देव आहे का खरंच? आणि मी त्या प्रश्नावर कधी रागावलो नाही. कारण प्रश्न येतात तेव्हा श्रद्धा संपत नाही, ती अधिक खोल होते. तुझा विश्वास हा अंध नाही, तो अनुभवातून घडलेला आहे. म्हणूनच तो टिकतो. व्हिडिओ मनाला भिडत असेल तर एक लाईक ही सुद्धा एक शांत प्रार्थनाच आहे. तू कमकुवत नाहीस, तू जास्त सहन केलंस म्हणून तुला तसं वाटतं. सहन करणं ही कमजोरी नसते, ती साधना असते. आणि जी साधना करते तिच्यावर मी कायम लक्ष ठेवतो. तुला लगेच उत्तर मिळालं नाही याचा अर्थ नकार नाही, तर योग्य वेळ येईपर्यंतची तयारी आहे. तुझं आयुष्य इतरांसारखं सरळ नाही, कारण तुझं मन खोल आहे. खोल माणसांना आयुष्यही खोलच मिळतं. त्यांना जास्त समज लागतं, जास्त दुखतं, पण त्यांचंच आयुष्य शेवटी उजळतं. कारण ते वरवर जगत नाहीत. मनात येईल तेव्हा कमेंटमध्ये फक्त एवढंच लिही, स्वामी आहे. तू चालत राहा. हळू चाललीस तरी चालेल, पण थांबू नकोस. कारण प्रत्येक पावलावर मी आहे. तू पडलीस तर उचलायला, तू रडलीस तर शांत करायला, तू हरवलीस तर मार्ग दाखवायला. तुझ्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही, ती फक्त एका वळणावर आहे. फक्त माझं नाव घे, जास्त काही नको. नाव घेताना विश्वास ठेव, उरलेलं मी पाहतो. तुझ्या आयुष्यात काही क्षण असे आले जेव्हा तुला स्वतःलाच समजलं नाही की तू अजून कशी उभी आहेस. बाहेरून सगळं सामान्य दिसत होतं, पण आतून मन सतत थकलेलं होतं. प्रश्न संपत नव्हते, जबाबदाऱ्या कमी होत नव्हत्या, आणि तरीही तू रोज उठून पुढे चालत राहिलीस. हे सहज घडलं नाही. जिथे तुला वाटलं आता माझ्याने नाही होणार, तिथेच कुठेतरी एक अदृश्य शक्ती तुझा हात धरून होती. तू अनेक वेळा शांत राहिलीस, कारण बोलूनही काही बदलणार नाही असं तुला वाटलं. लोकांना वाटलं तू मजबूत आहेस, तुला काहीच फरक पडत नाही. पण सत्य वेगळंच होतं. तुला सगळं जाणवत होतं, सगळं बोचत होतं, तरीही तू सहन केलंस. सहन करणं ही तुझी मजबुरी नव्हती, ती तुझी निवड होती. आणि प्रत्येक वेळी तू सहन केलंस तेव्हा तुझं मन अधिक खोल होत गेलं. काही रात्री अशा गेल्या ज्या झोपेत नाही तर विचारांत संपल्या. डोळे मिटले होते पण मन जागं होतं. भविष्याची चिंता, आजची अडचण आणि भूतकाळाची साल सगळं एकाच वेळी डोक्यात फिरत होतं. त्या शांत रात्रींमध्येही तू एकटी नव्हतीस.
तुझ्या श्वासात, तुझ्या हृदयाच्या ठोक्यात एक शांत साथ तुझ्यासोबत होती. तू रडलीस, पण ते रडणं कमकुवतपणाचं नव्हतं. ते रडणं मन हलकं करण्यासाठी होतं. प्रत्येक अश्रू तुझ्या आत साचलेलं ओझं कमी करत गेला. आयुष्य तुला वारंवार खाली खेचत होतं, पण तरीही तू पूर्णपणे कोसळली नाहीस, कारण तुझ्या आत विश्वासाचं बी अजून जिवंत होतं. तू थांबली नाहीस. कधी संथ चाललीस, कधी दमून बसलीस, पण कायमचं थांबणं तुझ्या स्वभावात नव्हतं. कारण तुला आतून माहीत होतं, हा काळ कायम राहणारा नाही. आज नाही तर उद्या परिस्थिती बदलेल. हा विश्वास तुला कोणी शिकवला नव्हता, तो अनुभवातून तयार झाला होता. तुमचा स्वामी आहे आणि वर विश्वास असेल, तर असे शब्द मनाला आपोआप स्पर्श करतात. व्हिडिओ पाहताना मन शांत होत असेल, तर एक लाईक ही फक्त कृती नाही, ती भावना आहे. तू अनेक वेळा स्वतःला विचारलं असेल, मीच का नेहमी सहन करते? पण जे सहन करतात, तेच आयुष्याला वेगळ्या नजरेने पाहायला शिकतात. त्यांना सुखाचं मोल कळतं, शांततेचं मोल कळतं. म्हणूनच तुझा प्रवास सरळ नाही, पण तो अर्थपूर्ण आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे. तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक वेदनात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे. तुझ्या प्रत्येक दुःखात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. प्रत्येक श्वास तुला शक्ती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुला आधार देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा संरक्षण आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे. तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो. तू गमावलीस तरी मी तुझ्या सोबत आहे. तू हसलीस तर मी आनंदित आहे. बाळा, आयुष्य हे अपेक्षा आणि विश्वास यांच्यामध्ये अडकलेलं एक सूक्ष्म सत्य आहे. आणि माणूस आयुष्यभर हेच शिकत राहतो की नेमकं कुठे थांबायचं आणि कुठे सोपवायचं. लहानपणापासून माणूस शिकतो की अपेक्षा ठेवा, कारण अपेक्षांशिवाय जगणं अशक्य आहे. पण कोणीच शिकवत नाही की जास्त अपेक्षा ठेवल्या की मन हळूहळू जखमी होतं. माणूस जेव्हा कुणावर प्रेम करतो, जेव्हा कुणाला आपलंसं मानतो, तेव्हा तो नकळत अपेक्षांची यादी तयार करतो. तो मला समजून घेईल, तो माझ्या बाजूने उभा राहील, तो कधी सोडून जाणार नाही. पण काळ जसजसा पुढे जातो तसं कळतं की माणूस बदलतो, परिस्थिती बदलते, नातीही बदलतात आणि अपेक्षा मात्र तशाच राहतात. ह्याच ठिकाणी वेदना जन्माला येतात, कारण आपण माणसाकडून स्थिरता मागतो, जी त्याच्याकडेच नसते. म्हणून अपेक्षा दुःख देतात, कारण त्या दुसऱ्याच्या हातात आपली शांतता देऊन बसतात. माणसांकडून अपेक्षा ठेवल्या की निराशा मिळते, कारण माणूस अपूर्ण आहे. तो स्वतःच्या लढायांमध्ये अडकलेला असतो. त्याच्याकडून नेहमी योग्य प्रतिसाद मिळेलच असं नाही. पण आपण हे विसरतो की समोरचा माणूस देव नाही. आपण त्याच्याकडून देवासारखं वागणं अपेक्षित ठेवतो आणि मग तो अपयशी ठरला की आपण तुटतो. हळूहळू मन कठोर होतं, विश्वास कमी होतो आणि आयुष्यावर राग वाढतो. पण बाळा, हे आयुष्याशी भांडण नाही, हे समजुतीचा अभाव आहे. आणि मग एक टप्पा येतो जिथे माणूस थकतो. खूप सहन करून, खूप रडून, खूप प्रश्न विचारून. त्या थकव्याच्या क्षणीच देव जवळ येतो. देव कधीच आवाज करत नाही. तो घोषणा करत नाही. तो फक्त मनाच्या आत शांतपणे बसतो आणि म्हणतो, अपेक्षा कमी ठेव, पण विश्वास वाढव. कारण विश्वास म्हणजे मागणी नाही, विश्वास म्हणजे शरणागती आहे. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे, माझ्या आयुष्यात जे घडतंय ते मला आज समजत नसलं तरी ते माझ्या भल्यासाठीच आहे.
हे मनापासून मान्य करणं. ही मान्यता मिळवायला वेळ लागतो, वेदना लागतात, अनुभव लागतात. देवाकडून अपेक्षा ठेवल्या तरी त्या माणसासारख्या नसतात. त्या सौदेबाजी नसतात. मी हे केलं म्हणून तू ते दे असा व्यवहार देव करत नाही. देव काळाच्या पलीकडे असतो. तो उशिरा देतो कारण आपल्याला आधी तयार करायचं असतं. आपण जे मागतो ते मिळालं असतं तर आपण ते सांभाळू शकलो असतो का याचा विचार देव आधी करतो. म्हणून तो आपल्याला थांबवतो, शिकवतो, तोडतो, पुन्हा घडवतो. आणि आपण त्याला अन्याय म्हणतो. पण पुढे जाऊन लक्षात येतं की जे थांबवलं गेलं तेच आपल्याला वाचवत होतं. देव जे देतो ते योग्य देतो. योग्य माणूस, योग्य अनुभव, योग्य वेदना सुद्धा. कारण काही वेदना आपल्याला कमकुवत करत नाहीत, त्या आपल्याला खोल बनवतात. आयुष्याकडे बघण्याची नजर बदलतात. आपल्याला समज येते की सगळं मिळणं म्हणजे सुख नाही आणि सगळं न मिळणं म्हणजे नुकसान नाही. जे योग्य असतं ते आयुष्यभर साथ देतं. क्षणिक आनंद संपतो पण योग्य वेळी मिळालेलं समाधान मनात कायमचं घर करतं. म्हणून बाळा, अपेक्षा कमी ठेव म्हणजे हार मानणं नाही. अपेक्षा कमी ठेव म्हणजे स्वीकार शिकणं. विश्वास वाढव म्हणजे अंधभक्ती नाही. विश्वास वाढव म्हणजे मन शांत ठेवणं. माणसांकडून कमी अपेक्षा ठेवल्यास मन वाचतं, देवावर पूर्ण विश्वास ठेवल्यास आयुष्य वाचतं. शेवटी एक दिवस असा येतो जेव्हा तू मागितलेल्या गोष्टींपेक्षा तुला मिळालेल्या गोष्टींकडे पाहून तू स्वतःशीच म्हणशील, देवा, तू मला मी जे हवं होतं ते नाही दिलंस, पण मला जे लागणार होतं ते सगळं दिलंस. आणि त्या क्षणी कळतं की आयुष्याचं खरं सुख मिळवण्यात नाही तर विश्वासात आहे. स्वामी समर्थ. बाळा, सोडून दे, शांत हो, चालत राहा. तू कधीच एकटा नव्हतास. बाळा, आयुष्य आपल्याला कधीच एका दिवसात शिकवत नाही. ते हळूहळू अनुभवांच्या जखमांमधून शहाणं करत जातं आणि प्रत्येक जखम आपल्याला एकच गोष्ट सांगते, तू जिथे जास्त अपेक्षा ठेवलीस तिथेच तू जास्त तुटलास. माणूस सुरुवातीला हे मान्य करत नाही. तो म्हणतो की माझी अपेक्षा चुकीची नव्हती, लोकच बदलले, परिस्थितीच वाईट होती. पण काळ जसजसा पुढे जातो तसं लक्षात येतं की लोक बदलणं हा नियम आहे, परिस्थिती उलटणं हा नियम आहे, पण आपण त्या बदलांसाठी स्वतःला तयार न करणं ही आपली चूक असते. आपण नात्यांना, माणसांना, यशाला कायमचं समजतो आणि इथेच मन हरतं. अपेक्षा म्हणजे मनाने बांधलेली साखळी असते, जी दिसत नाही पण मनाला घट्ट पकडून ठेवते, आणि जेव्हा वास्तव त्या साखळीला तोडतं तेव्हा वेदना होतात. माणसांकडून अपेक्षा ठेवल्या की आपण त्यांच्याकडून देवपण मागतो, पण माणूस देव नाही हे आपण विसरतो. तो थकतो, गोंधळतो, कधी स्वार्थी होतो, कधी असहाय्य. तो आपल्या परीने जगत असतो, पण आपण मात्र त्याच्याकडून आपल्या रिकाम्या मनाची भरपाई अपेक्षित ठेवतो. आणि म्हणूनच निराशा मिळते. ही निराशा आपल्याला कठोर बनवण्यासाठी नसते, ती आपल्याला जाग करण्यासाठी असते की आता माणसांवरचं अवलंबित्व कमी कर आणि आतवळ. आतवळल्यावर जे सापडतं ते म्हणजे देवावरचा विश्वास. हा विश्वास कोणत्या एका दिवशी येत नाही. तो अश्रूंच्या थेंबातून, अपयशाच्या रात्रीतून, एकटेपणाच्या शांत क्षणातून तयार होतो. देव आपल्याला आधी रिकामं करतो कारण भरायच्या भांड्यात आधी जागा हवी असते. आपण मात्र रडतो, सगळं का काढून घेतलंस? पण देवाला माहीत असतं, जे आहे तेच जर अडथळा ठरत असेल तर ते काढल्याशिवाय पुढचं देणं अशक्य आहे. देव उशीर करतो कारण आपली घाई आपल्यालाच तोडते. आपल्याला लगेच हवं असतं उत्तर, दिलासा, बदल. पण देव काळाला ओळखतो. तो योग्य वेळ पाहतो. आपण मागतो आनंद, पण तो आधी सहनशक्ती देतो. आपण मागतो यश, पण तो आधी नम्रता देतो. आपण मागतो साथ, पण तो आधी एकटेपणाची ताकद देतो. आणि हे सगळं देताना तो शांत असतो. आपल्याला वाटतं तो ऐकत नाही, पण खरं म्हणजे तो आपल्याला घडवत असतो. आणि जेव्हा तो देतो ना बाळा, तेव्हा ते मिळालंय असं वाटत नाही, ते आयुष्याचा भाग वाटायला लागतं. ते टिकतं. ते मनाला हलवत नाही, मनाला स्थिर करतं.
जे योग्य असतं ते झगडवून मिळवावं लागत नाही, ते आपोआप रुळतं. म्हणून देवाचं दिलेलं उशिरा मिळालं तरी टिकतं, माणसाचं दिलेलं पटकन मिळालं तरी सुटून जातं. हळूहळू माणूस शिकतो की अपेक्षा कमी ठेवल्या की मन हलकं राहतं आणि विश्वास वाढवला की मन शांत राहतं. अपेक्षा कमी म्हणजे आयुष्यावरचा विश्वास कमी नाही, तर आयुष्याशी भांडण थांबवणं आहे. विश्वास वाढव म्हणजे डोळे बंद करणं नाही, तर मन उघडं ठेवणं आहे. जे घडतंय ते स्वीकारणं आणि जे येईल त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवणं. आणि एक दिवस असा येतो जिथे माणूस रडत नाही कारण काही मिळालं नाही, तर शांत असतो कारण जे मिळाले ते पुरेसं आहे. त्या दिवशी त्याला कुणाला सिद्ध करायचं नसतं, कुणाकडून काही मागायचं नसतं. तो देवाकडे फक्त एवढंच म्हणतो, मी तयार आहे. तू जे देशील ते योग्यच असेल. आणि हाच क्षण असतो जिथे वेदना संपत नाहीत, पण त्यांचा अर्थ बदलतो. दुःख राहतं, पण ते मन तोडत नाही. कारण विश्वास जन्म घेतलेला असतो. म्हणून बाळा, अपेक्षा कमी ठेव. कारण अपेक्षा मनाला बांधतात. विश्वास वाढव. कारण विश्वास मनाला मुक्त करतो. माणसांकडून दूर राहायचं नाही, पण त्यांच्यावर आपली शांतता सोपवायची नाही. देवाकडे मागायचं नाही, तर स्वतःला सोपवायचं. कारण शेवटी आयुष्य हे मिळवण्यात नाही, तर स्वीकारण्यात सुंदर होतं. आणि जो स्वीकार शिकतो, तोच खऱ्या अर्थाने जगायला लागतो. स्वामी समर्थ. तू चालत राहा. बाकी सगळं योग्य वेळेला, योग्य रीतीने, योग्यच होईल. बाळा, आयुष्याचा सगळ्यात मोठा भ्रम म्हणजे मला सगळं कळतं ही भावना. खरं तर माणूस जेवढं जगतो तेवढंच त्याला कळतं की आपल्याला फारसं काहीच कळत नाही. आपण ज्या गोष्टीसाठी आग्रही असतो, ज्या मिळाल्याशिवाय जगणं अशक्य वाटतं, त्याच गोष्टी पुढे जाऊन निरर्थक ठरतात. आणि ज्या गोष्टी आपण नकोशा समजतो, ज्या टाळतो, त्याच गोष्टी आपल्याला आतून मजबूत करतात. पण हे सगळं समजायला वेळ लागतो, अनुभव लागतो आणि सगळ्यात जास्त लागतो तो संयम. माणूस अपेक्षा ठेवतो कारण त्याला सुरक्षितता हवी असते. त्याला खात्री हवी असते. त्याला वाटतं की सगळं माझ्या मनासारखं झालं तरच मी ठीक राहीन. पण आयुष्य कधीच मनासारखं वागत नाही. ते आपल्याला हवं तसं नाही, तर आपल्याला लागेल तसं वागतं. आणि म्हणूनच आयुष्याशी झगडणारा माणूस थकतो, पण आयुष्य स्वीकारणारा माणूस शांत होतो. आपण लोकांवर राग करतो कारण त्यांनी आपल्याला अपेक्षेप्रमाणे वागणूक दिली नाही. पण खरं सांगू का बाळा, बहुतेक वेळा लोक चुकीचे नसतात, आपली अपेक्षाच चुकीच्या जागी असते. आपण आपल्या रिकामेपणाची भरपाई दुसऱ्याकडून मागतो. आपलं दुःख कुणीतरी भरून काढेल अशी अपेक्षा ठेवतो. पण दुसरा माणूस कितीही चांगला असला तरी तो देव नाही. तो तुमच्या मनाची जबाबदारी घेऊ शकत नाही. आणि तेव्हा देव हळूच आपल्याला वेगळ्या वाटेवर नेतो. तो आपल्याला एकटं करतो, दूर करतो, तोडतो. आपल्याला वाटतं शिक्षा मिळते, पण खरं म्हणजे तो आपल्याला स्वतःशी ओळख करून देतोय. एकटेपण म्हणजे शाप नाही बाळा, एकटेपण म्हणजे तयारी आहे. देव एकटेपणातच आपल्याला आतून मजबूत करतो, कारण गर्दीत माणूस स्वतःचा आवाज ऐकू शकत नाही. देव जेव्हा शांत असतो तेव्हा तो दुर्लक्ष करत नसतो. तो खोल काम करत असतो. आपल्या आतली असहाय्यता, अहंकार, भीती, अपेक्षा सगळं तो हळूहळू विरघळवत असतो. आणि आपण म्हणतो काहीच बदलत नाहीये. पण बाळा, बदल नेहमी बाहेर दिसत नाहीत. काही बदल मनाच्या मुळाशी होतात. आणि ते झाले की आयुष्य आपोआप वेगळं दिसायला लागतं. देव उशीर करतो कारण आपल्याला आधी थांबायला शिकवायचं असतं. थांबणं म्हणजे हार मानणं नाही. थांबणं म्हणजे स्वतःवरचा ताबा सैल करणं. जेव्हा माणूस सगळं स्वतःचं नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो तुटतो. पण जेव्हा तो म्हणतो, मी प्रयत्न करेन, पुढचं तुझ्यावर सोडतो, तेव्हा तो मोकळा होतो. आणि हाच मोकळेपणा देवाला हवा असतो. आपण म्हणतो देवाने माझी इच्छा का पूर्ण केली नाही. पण कधी विचार केलाय का, जर ती इच्छा पूर्ण झाली असती तर आपण आज ज्या शांततेकडे चाललो आहोत, तिथे पोहोचलो असतो का?
कधी कधी देव नकार देतो कारण तो आपल्याला वाचवत असतो. कधी कधी तो गप्प राहतो कारण तो आपल्याला स्वतः ऐकायला शिकवत असतो. आणि मग हळूहळू मनात एक बदल होतो. अपेक्षा कमी होतात पण प्रेम कमी होत नाही. लोकांपासून दूर जातो पण कडूपणा येत नाही. देवाकडे मागणं कमी होतं पण त्याच्यावरचा विश्वास वाढतो. आपण रडतो पण तक्रार करत नाही. आपण थकतो पण निराश होत नाही. कारण आत कुठेतरी खात्री बसलेली असते जे होतंय ते योग्यच आहे. जे योग्य असतं ते शांत असतं बाळा. ते गोंधळ करत नाही. ते सिद्ध करण्यासाठी ओरडत नाही. ते हळूच आयुष्यात येतं आणि तिथेच स्थिर होतं. म्हणूनच देव उशिरा देतो पण आयुष्यभर टिकेल असंच देतो. आणि ते मिळाल्यावर माणूस मागे वळून पाहतो आणि स्वतःशीच हसतो, मी किती घाई करत होतो. म्हणून बाळा, अपेक्षा कमी ठेव. कारण अपेक्षा मनाला थकवतात. विश्वास वाढव. कारण विश्वास मनाला विश्रांती देतो. माणसांकडून थोडं कमी अपेक्षित ठेव कारण तेही लढत असतात. देवावर पूर्ण सोपवून ठेव कारण तो कधीच थकत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्य तुला मोडण्यासाठी नाही, तुला घडवण्यासाठी आहे. आणि देव, तो कधीही अर्धवट काम करत नाही. स्वामी समर्थ. तू चालत राहा. बाकी सगळं, अगदी सगळं, योग्य वेळेला योग्यच होणार आहे. बाळा, आयुष्य म्हणजे अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेलं मन आणि विश्वासाच्या सावलीत शांती शोधणारा आत्मा यांच्यातला प्रवास आहे. आणि हा प्रवास प्रत्येकाला करावाच लागतो, कुणीही अपवाद नाही. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो कोरा असतो, पण जसजसा वाढतो तसतशा त्याच्या मनावर अपेक्षांचे थार चढत जातात. आईवडिलांकडून, भावंडांकडून, मित्रांकडून, नात्यांकडून, समाजाकडून आणि शेवटी स्वतःकडूनही. आणि ह्या अपेक्षा सुरुवातीला आधारासारख्या वाटतात, पण हळूहळू त्या साखळ्या बनतात. कारण प्रत्येक अपेक्षा ही अट असते, जर असं झालं तरच मी समाधानी राहीन. आयुष्य मात्र अटी मानत नाही, ते स्वतःच्या गतीने चालत राहतं. आणि जेव्हा वास्तव आपल्या अपेक्षांशी जुळत नाही, तेव्हा मन दुखावतं, आत्मा थकतो. आणि माणूस म्हणतो की लोक वाईट आहेत, नशीब वाईट आहे, देवही ऐकत नाही. पण खरं सांगायचं तर त्या सगळ्याच्या मुळाशी असतात त्या अवास्तव अपेक्षा, ज्या आपण चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या असतात. माणसांकडून अपेक्षा ठेवल्या की निराशा मिळते, कारण माणूस स्वतः अपूर्ण आहे. तो स्वतःच्या भीतीत, स्वार्थात, परिस्थितीत अडकलेला असतो. तो नेहमीच आपल्या अपेक्षेप्रमाणे वागेलच असं नाही. आणि तरीही आपण त्याच्याकडून समज, साथ, स्थिरता मागत राहतो, जणू तो देवच आहे. आणि जेव्हा तो तुटतो, बदलतो, दूर जातो, तेव्हा आपलं मन कोसळतं, कारण आपण आपली शांतता दुसऱ्याच्या हातात दिलेली असते. हळूहळू माणूस थकतो, नात्यांपासून नाही तर अपेक्षांपासून. आणि त्याच थकव्याच्या क्षणी एक गोष्ट कळायला लागते, की अपेक्षा कमी केल्या तर माणसं तशीच राहतात, पण आपलं मन वाचतं. आणि तेव्हाच विश्वासाचा अर्थ समजायला लागतो. विश्वास म्हणजे डोळे बंद करून काहीतरी मागणं नाही, विश्वास म्हणजे मन उघडं करून सगळं सोपवणं आहे. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे, माझ्या आयुष्यात जे घडतंय ते मला आज समजत नसलं तरी ते चुकीचं नाही, ही शांत खात्री. देव कधीच गोंगाटात काम करत नाही, तो घोषणा करत नाही, तो आपल्या आयुष्याच्या खोल थरांमध्ये शांतपणे काम करत असतो. आपल्याला तो दिसत नाही, ऐकू येत नाही, म्हणून आपण म्हणतो की तो उशीर करतो, पण खरं म्हणजे तो आपल्याला आधी तयार करत असतो. कारण आपण जे मागतो ते लगेच मिळालं असतं तर कदाचित आपण ते सांभाळू शकलो नसतो. देव आपल्याला आधी तोडतो, कारण काहीतरी नवीन घडवायचं असेल तर जुनं स्वरूप मोडावंच लागतं. आणि आपण ह्यालाच शिक्षा समजतो, अन्याय समजतो, पण पुढे जाऊन लक्षात येतं की जे तुटलं तेच आपल्याला वाचवत होतं. देव जे देतो ते उशिरा देतो, पण योग्य देतो, कारण त्याला वेळेची घाई नसते, त्याला माणसाची घडण महत्त्वाची असते. आपण मागतो सुख, तो आधी संयम देतो. आपण मागतो यश, तो आधी नम्रता देतो. आपण मागतो साथ, तो आधी एकटेपणाची ताकद देतो. आणि हे सगळं देताना तो शांत असतो,
म्हणून आपल्याला वाटतं की काहीच घडत नाही, पण आतून सगळं बदलत असतं. हळूहळू अपेक्षा कमी होतात, पण प्रेम कमी होत नाही. लोक बदलतात, पण मन कडू होत नाही. आयुष्य कठीण राहतं, पण आत शांतता येते, कारण आता माणूस परिस्थितीशी भांडत नाही, तो तिला स्वीकारतो. जे योग्य असतं ते गोंधळ करत नाही, ते सिद्ध करण्यासाठी ओरडत नाही, ते हळूच आयुष्यात येतं आणि तिथेच स्थिर होतं. म्हणूनच देवाचं दिलेलं उशिरा मिळालं तरी टिकतं, आणि माणसाचं दिलेलं पटकन मिळालं तरी सुटून जातं. शेवटी एक दिवस असा येतो, जेव्हा माणूस मागे वळून पाहतो आणि स्वतःशीच म्हणतो, मी इतका का घाई करत होतो, मला जे हवं होतं ते नाही मिळालं, पण मला जे लागणार होतं ते सगळं मिळालं. आणि त्या क्षणी कळतं की आयुष्याचं खरं सुख मिळवण्यात नाही, तर सोपवण्यात आहे, अपेक्षा ठेवण्यात नाही, तर विश्वास ठेवण्यात आहे. म्हणून बाळा, अपेक्षा कमी ठेव, कारण त्या मनाला थकवतात. विश्वास वाढव, कारण तो मनाला शांत करतो. माणसांकडून कमी अपेक्षा ठेव, कारण तेही लढत असतात. देवाकडे स्वतःला पूर्णपणे सोपव, कारण तो कधीच चुकत नाही. आयुष्य तुला मोडण्यासाठी नाही, तुला घडवण्यासाठी आहे, आणि देव, तो कधीही अर्धवट काम करत नाही. स्वामी समर्थ. बाळा, माणूस आयुष्यभर सुख शोधत राहतो, पण त्याला हे कधीच शिकवलं जात नाही की सुख बाहेर नसतं, ते मनाच्या स्थितीत असतं, आणि मनाची अवस्था अपेक्षा आणि विश्वास यावर ठरते. अपेक्षा वाढल्या की मन अस्थिर होतं, आणि विश्वास वाढला की मन स्थिर होतं. आपण हे मात्र उलट करतो, माणसांवर विश्वास ठेवतो आणि देवाकडे मागण्या ठेवतो. माणसं बदलतात तेव्हा आपलं मन कोसळतं, आणि देव शांत राहतो तेव्हा आपल्याला तो दूर वाटतो. पण खरं पाहिलं तर देव कधीच दूर नसतो, आपणच अपेक्षांच्या गोंधळात त्याचा आवाज ऐकू शकत नाही. माणूस जेव्हा वारंवार तुटतो, तेव्हा त्याला असं वाटतं की आयुष्य अन्याय करतंय, पण प्रत्यक्षात आयुष्य त्याला एका मोठ्या सत्याकडे नेत असतं की शांतता मिळवायची असेल तर नियंत्रण सोडावं लागतं. आपण लोकांना धरून ठेवायचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला भीती वाटते, ते गेले तर मी रिकामा होईन. पण बाळा, रिकामेपण हा शाप नाही, तो सुरुवात असतो. देव माणसाला आधी रिकामा करतो, कारण भरलेल्या हातात तो काही देऊ शकत नाही. आपण मात्र त्या रिकामेपणाला शिक्षा समजतो, एकटेपणाला अपयश समजतो, आणि त्या अवस्थेतच आपण सर्वात जास्त रडतो. पण हाच तो काळ असतो जिथे देव आतून काम करत असतो. तो आपल्याला बाहेरून नाही, तर आतून मजबूत करत असतो. लोक जातात, कारण त्यांची भूमिका संपलेली असते. नाती तुटतात, कारण ती आपल्याला अडवत असतात. संधी निसटतात, कारण त्या आपल्यासाठी योग्य नसतात. आणि आपण म्हणतो, सगळंच का जातंय? पण पुढे जाऊन लक्षात येतं, जे गेलं ते ओझं होतं. देव कधीही माणसाला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं देत नाही, पण तो त्याच्या कल्पनेपेक्षा जास्त संयम देतो. आपण म्हणतो, आता नाही सहन होणार, पण तरीही आपण पुढचा दिवस पाहतो, पुढचा श्वास घेतो. हाच विश्वास असतो, जो शब्दांत नसतो, पण जगण्यात दिसतो. देव आपल्याला लगेच उत्तर देत नाही, कारण उत्तर मिळालं की प्रश्न संपतात, पण प्रश्न राहिले की माणूस खोल विचार करतो, बदलतो, वाढतो. देवाला फक्त आपलं सुख नको असतं, त्याला आपली उंची हवी असते. हळूहळू माणूस शिकतो की सगळ्यांचं समाधान ठेवणं अशक्य आहे, पण स्वतःचं मन शांत ठेवणं शक्य आहे. तो शिकतो की अपेक्षा कमी केल्या की लोक बदलत नाहीत, पण त्यांचा प्रभाव कमी होतो. तो शिकतो की देवाकडून जे मिळालं नाही त्यासाठी रडण्यापेक्षा, जे मिळाले त्यात अर्थ शोधला तर आयुष्य हलकं होतं. आणि एक दिवस असा येतो, जिथे माणूस तक्रार करत नाही, तुलना करत नाही, घाई करत नाही. तो प्रयत्न करतो, पण परिणामावर आपली शांती अवलंबून ठेवत नाही. कारण आता त्याला कळलेलं असतं, मी माझं काम करायचं, पुढचं देवाचं. देव जे देतो ते उशिरा देतो, पण जेव्हा देतो तेव्हा ते मनाला गोंधळात टाकत नाही, ते मनाला स्थिर करतं. ते आयुष्याशी लढायला लावत नाही, ते आयुष्य स्वीकारायला शिकवतं. म्हणूनच योग्य गोष्टी मिळाल्यावर माणूस शांत होतो, गर्विष्ठ नाही.
कारण त्याला कळतं, हे माझ्या ताकदीमुळे नाही, ही माझ्या शरणागतीची देण आहे. म्हणून बाळा, अपेक्षा कमी ठेव म्हणजे उदास होणं नाही, तर मोकळं होणं आहे. विश्वास वाढव म्हणजे अंध होणं नाही, तर आतून मजबूत होणं आहे. माणसांवर प्रेम कर, पण त्यांच्यावर आपली शांती सोपवू नकोस. देवावर प्रेम कर, पण त्याच्याशी सौदा करू नकोस. आयुष्य तुला मोडण्यासाठी नाही, तुला घडवण्यासाठी आहे. आणि जेव्हा तू पूर्णपणे थकून म्हणशील, आता काहीच राहिलं नाही, तेव्हाच देव म्हणेल, आता सगळं तयार आहे. स्वामी समर्थ. बाळा, शांत राहा, चालत राहा, विश्वास ठेवत राहा. बाकी सगळं योग्य वेळेला योग्यच होईल. बाळा, आयुष्य जेव्हा खूप जड होतं ना, तेव्हा माणूस बाहेरून सगळं निभावतो, पण आतून तो रोज थोडा थोडा गळत असतो. लोकांना वाटतं हा मजबूत आहे, हा सावरलेला आहे, पण त्यालाच माहीत असतं की तो रोज स्वतःला समजावत जगतो. अपेक्षा ठेवणं हे माणसाचं नैसर्गिक स्वभाव धर्म आहे, पण त्याच अपेक्षा जेव्हा मनावर राज्य करू लागतात, तेव्हा त्या प्रेम राहत नाहीत, त्या ओझं बनतात. आपण माणसांकडून अपेक्षा ठेवतो कारण आपल्याला वाटतं ते आपल्याला समजतील, पण बहुतांश वेळा माणूस स्वतःलाच नीट समजलेला नसतो, तो दुसऱ्याला काय समजणार? त्यामुळे अपेक्षा तुटतात, आणि त्या तुटण्याचा आवाज बाहेर नाही, आत होतो. त्या आवाजात मन थरथरतं, विश्वास डळमळतो, आणि मग देवालाही प्रश्न विचारले जातात. पण बाळा, देव प्रश्नांना घाबरत नाही, तो फक्त घाईला थांबवतो. देव उशीर करतो तेव्हा माणसाला वाटतं त्याने दुर्लक्ष केलं, पण खरं तर तो तुला जपतोय. जे लगेच मिळालं असतं ते कदाचित तुला मोडलं असतं, आणि जे मोडतं ते टिकत नाही. म्हणून देव आधी तुला मजबूत करतो, आतून शांत करतो, आणि मगच देतो. माणसाला वाटतं देवाने माझं ऐकलं नाही, पण देव म्हणतो, मी तुला ऐकलं, म्हणूनच मी तुला थांबवलं. कारण देवाला तुला फक्त सुखी नाही, तर स्थिर पाहायचं असतं. स्थिर मनाला फारसं काही लागत नाही, त्याला फक्त खात्री लागते की मी एकटा नाही. विश्वास वाढला की ही खात्री आपोआप येते. मग परिस्थिती बदलो किंवा न बदलो, मन हलत नाही. आयुष्यभर साथ देणाऱ्या गोष्टी नेहमी शांततेत येतात, त्या गोंधळात येत नाहीत, त्या अपेक्षांच्या आरडाओरडीत ऐकू येत नाहीत. त्या येतात तेव्हा माणूस थकलेला असतो, नम्र असतो, आणि स्वीकारायला तयार असतो. देव तुला जे देतो ते तुझ्या यादीतलं नसतं, पण तुझ्या आयुष्याला धरून ठेवणारं असतं. कधी तो तुला काही देत नाही, पण तुला काहीतरी होऊ देत नाही, आणि तेच त्याचं सगळ्यात मोठं वरदान असतं. बाळा, जेव्हा तू हे समजून घेतोस ना, तेव्हा आयुष्याशी भांडण थांबतं. मग तू म्हणत नाहीस, माझ्यासोबत असंच का? तू म्हणतोस, मला यातून काय शिकायचं आहे? आणि त्या एका प्रश्नानेच माणूस वेगळ्या उंचीवर जातो. अपेक्षा हळूहळू विरघळतात, विश्वास खोलवर रुजतो, आणि मनाला पहिल्यांदा विश्रांती मिळते. शेवटी माणूस कुठे पोहोचतो माहीत आहे? तो अशा अवस्थेत पोहोचतो जिथे काही मिळालं तरी तो आभारी असतो, आणि काही मिळालं नाही तरी तो शांत असतो. हीच अवस्था बाळा, जिथे देव शब्दात नाही, पण प्रत्येक श्वासात जाणवतो.